नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय नोकरी अपडेट बाय जय. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांनी ज्यांनी साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे नागपूरसाठी अप्रेंटिससाठी रेल्वेसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला होता, त्यांच्यासाठी जे मेरिट लिस्ट जे आहे ते आउट केल्या गेलेली आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला ज्यांचे मेरिटमध्ये नाव आलेले आहे त्यांना द व्हेन्यू ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट काला मंदिर, ठीक आहे, मोतीबाग SEC सेक्शन, ठीक आहे, रेल्वे कॉलनी, कंपेटी रोड, मेट्रो पोलर नंबर 122 123 नियर मोतीबाग, ठीक आहे, ग्राउंड नागपूरला तुम्हाला DVसाठी जायचे आहे. तर मित्रांनो, DVमध्ये कोणाकोणाची नावं आहे तुम्ही कशी बघू शकता. तर मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये DVसाठी ज्यांना मेरिटमध्ये बोलावलेले आहे, मेरिट लिस्ट जी आहे ते मी टाकलेली आहे. तसेच डॉक्युमेंट्स कोणते पाहिजेत हे सुद्धा मी आताच याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे समोर. तर मित्रांनो, तुम्ही ते लिस्ट पाहून तुमचा नंबर कोणता आहे, ट्रेड कोणता आहे त्यानुसार इथं दिलेलं आहे. 24/8 पासून तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे. इलेक्ट्रिशियन नागपूर डिव्हिजनसाठी तुम्हाला 1 ते 936 पर्यंत घेतलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर 25 तारखेला इलेक्ट्रिशियन नागपूर डिव्हिजन 937 ते 1872 पर्यंत घेतलेले आहेत. इथं बघू शकता. त्यानंतर कार्पेंटर नागपूर जे हे ट्रेडनुसार. त्यानंतर स्टेनोग्राफर इंग्लिश सेक्रेटरी असिस्टंट जे नागपूरसाठी 31/8ला DV होणार आहे, 1 ते 175. तसेच प्लंबरसाठी, वायरमनसाठी 1 ते 132 आणि 1 ते 322 इथपर्यंत त्यांनी बोलावले आहे. त्यानंतर मेकॅनिक डिझेलसाठी जी आहे ती 1/9/2026 या तारखेला बोलावलेली आहे. तसेच 3 तारखेला आणि 4 तारखेला बोलावलेलं आहे. तुम्हाला आता एक मेन म्हणजे मी सांगून देतो का तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, ठीक आहे. डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे मित्रांनो, तर तुम्हाला 10वीची मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर ITI तुम्ही केलेलं आहे, ITIची मार्कशीट, ठीक आहे. ITIची मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे सेंट्रल कास्ट असणं गरजेचं आहे. RRB तर्फे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असते हे अप्रेंटिस, तर तुम्हाला सेंट्रल कास्ट असणे गरजेचे आहे. बेसिक जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला सर्व तिथे घेऊन जायचे आहे, ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचे. त्यानंतर आधार कार्ड घेऊन जायचे. फोटोकॉपीज 5 घेऊन जायचे. 5 फोटोकॉपीज घेऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला जन्मदाखल्याचा पुरावा तिथं न्यायचा आहे. जर जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटसाठी TC किंवा बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा तिथे चालतंय. बोर्ड सर्टिफिकेट तिथं तुम्हाला न्यायचे आहे. तर मित्रांनो, ते चेकपॉईंटमध्ये आपण चेकलिस्ट त्यांनी दिलेली आहे, ते आपण आता पाहून घेऊ. तर मित्रांनो, त्यांनी ज्यांचे नाव मेरिटमध्ये आलेले आहेत त्यांना मेल पाठवलेले आहे. तर त्यांना असे मेल आलेले आहे, चेकलिस्ट फॉर कॅन्डिडेट्स. बघू शकता इथं तुम्ही चेकलिस्ट फॉर कॅन्डिडेट्समध्ये एंगेजमेंट अप्रेंटिस. इथं तुम्हाला डेट ऑफ व्हेरिफिकेशन कधी आहे ती तारीख टाकायची आहे, तुमचा ट्रेड टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही नागपूर डिव्हिजनसाठी केलेला आहे अप्लाय का वर्कशॉपसाठी केलेला आहे, इथं तुम्हाला सिंपली अशी टिक करायची आहे 2 पैकी 1. त्यानंतर तुमचे नाव इथे टाकायचे आहे, ठीक आहे. XYZ तुमचं जे नाव आहे ते इथं टाकायचं आहे. फादर्स नेम तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर सर्टिफिकेट्स अटॅच म्हणते इथं. तर मित्रांनो, हे महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही इथं काळजीपूर्वक भरायचं. डेट ऑफ बर्थ असेल, ठीक आहे. बर्थसाठी जर तुम्ही कोणता पुरावा जोडला असेल इथं ते टाकायचं. TC असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल ते इथं जोडायचे आहे. इथं त्याचं नाव टाकायचं. सपोज इथं TC. त्यानंतर कम्युनिटी इथं तुम्हाला सेंट्रल कास्ट लागणार आहे, ठीक आहे मित्रांनो. सेंट्रल कास्ट असणे गरजेचे आहे. त्यानंतर SSC मार्कशीट इथं तुम्हाला 10th मार्कशीट असं लिहायचं आहे. त्यानंतर ITIचं लिहायचं आहे. इथं स्टेनोग्राफर ITI मार्कशीट असं लिहायचं आहे किंवा मग तुमचा जो ट्रेड असेल तो ट्रेड लिहून ITI मार्कशीट असं लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही PWD मध्ये असाल तर तिथं क्लिक करायचं आहे. असं राईट क्लिक करायचं. एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट असेल तर ते तिथं करायचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिकली बॅकवर्डमध्ये असेल तर ते तिथे EWSसाठी असेल तर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे सर्व कॉपी तुम्हाला एक सेट तयार करून सेल्फ अटेस्टेड म्हणजे सर्व डॉक्युमेंट्सवर तुमची स्वतःची सिग्नेचर करून तुम्हाला स्टॅपलर करून तिथे घेऊन जायची आहे. एक सेट पुरा बंदा, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे घोषणापत्र दिलेलं आहे, याची झेरॉक्स काढायची आहे. याची सुद्धा तुम्हाला झेरॉक्स काढून न्यायची आहे आणि ह्या घोषणापत्राची सुद्धा तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे. इथं मेमध्ये दिलेलं आहे, तुमचं नाव पूर्ण लिहायचं. त्यानंतर पुत्र पुत्री, ठीक आहे. त्यानंतर दक्षिण रेल्वे नागपूर मंडल वर्कशॉप मोतीबाग ट्रेड इथं तुमच्या ट्रेडचं नाव टाकायचं आहे.
इथं तुमच्या ट्रेडचं नाव राहील. मैं यह घोषित करता हूँ की मैंने इससे पूर्व किसी भी संस्थान में, ठीक है, किसी भी ट्रेड में अप्रेंटिस का प्रशिक्षण प्राप्त नहीं किया है. तर त्यानंतर यदि भविष्य में ऐसा पाया जाता है तो मेरा अप्रेंटिस प्रशिक्षण रद्द कर दिया जाए, जिसकी जिम्मेदार मैं स्वयं रहूंगी किंवा रहूंगा. तर मित्रांनो, इथं जर दिलेलं आहे तुम्ही याच्या आधी अप्रेंटिस कुठेही केलेली नसली पाहिजे. ठीक आहे. तर इथं तुमचं दिनांक टाकायचा त्याच दिवशीचा, त्यानंतर हस्ताक्षर, नाम, ट्रेड, ठीक आहे, मोबाईल नंबर, घर का पत्ता हे सर्व टाकून तुम्हाला तिथं हा डॉक्युमेंट घोषणापत्राचा आणि चेकलिस्टचा डॉक्युमेंट्स हे सर्व करून तुम्हाला तिथं जायचे आहे. तर मित्रांनो, आपण आता याची DVसाठी जे मेरिट लिस्ट आलेली आहे ते मेरिट लिस्ट आपण पाहून घेऊ. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथून लिस्ट जे आहे ते चालू झालेली आहे. ठीक आहे. नागपूरसाठीची रेल्वेसाठीची ही लिस्ट आहे. ठीक आहे. मेरिट लिस्ट फॉर DV ऑफ ॲक्ट अप्रेंटिस 2026-27 ह्या कोड दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही अप्रेंटिस लॉग इनवरून तुम्ही हा फॉर्म फिलअप केला असेल तर इथं दिलेला आहे. ॲप्लिकेशन कोड इथं दिलेला आहे. त्यानंतर कम्युनिटी नेम म्हणजे ट्रेडचं नाव दिलेलं आहे. कॅन्डिडेट्स नेम दिलेला आहे. डेट ऑफ बर्थ दिलेली आहे. कॅन्डिडेट्स फादर नेम दिलेला आहे. तुमची कॅटेगरी दिलेली आहे आणि जेंडर इथं दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला ट्रेड दिलेला असेल. त्यानंतर प्रत्येक ट्रेडचं तुम्हाला इथं लागलेलं आहे. बघू शकता. जर स्क्रोल केलं तर इथून ट्रेड बदलते. इथून कारपेंटर लागला, त्यानंतर इलेक्ट्रिशियन लागला. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं इलेक्ट्रिशियनचे खूप स्टुडंट त्यांनी घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा 1800 जवळपास समथिंग त्यांनी स्टुडंट जे आहे ते 1873 जे आहे ते इलेक्ट्रिशियनचेच घेतलेले आहे. 1873 बघा. जे जागा असेल त्यातलं ते DVमध्ये ते रिजेक्ट करणार आहे. तर DV हा एकदम चांगल्यापणे होणार आहे. तुम्ही डॉक्युमेंट्स एक पण असे कमी असले पाहिजे नाही. तुम्हाला तुमच्याजवळ पूर्णपणे डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकमधले दिलेलं आहे. त्यानंतर फिटरमध्ये दिलेलं आहे. फिटरची मेरिट लिस्ट, सर्व ट्रेडची मेरिट लिस्ट ही एकच आहे मित्रांनो. तर हे जी लिस्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलकडून देण्यात आलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नोकरी अपडेट बाय जयेश असे टेलिग्राम चॅनलचे नाव आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती जी अप्रेंटिसमध्ये मेरिट लिस्ट आली होती. तुमचं मेरिट आहे. मेरिट लिस्ट जी आहे ते रेल्वेमध्ये अप्रेंटिससाठी आलेली आहे. ठीक आहे. इत्यादी सर्व माहिती होती आणि तुमचे DVमध्ये डॉक्युमेंट्स तुम्ही सर्वपणे पद्धतशीर तुम्ही तयार करून ठेवून द्या. ठीक आहे. आणि ज्या दिवशी तुमचा DV आहे त्या दिवशी तुम्ही तिथं प्रेझेंट राहा. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंतचा टायमिंग दिलेला आहे. तुम्ही 11 वाजता जरी पोहोचले तरी तुमचा DV पद्धतशीरपणे होणार आहे. 5 वाजेपर्यंत DV आहे. तुम्ही लवकरात लवकर तिथे जा. त्या तारखेला बोलावलं तिथं 11पर्यंत जा आणि DV कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. तो व्हिडिओ कसा वाटला आणि कोणती शंका असेल तर तुम्ही कमेंट्स नक्की करा. मी रिप्लाय देणार आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.